नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये आहोत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज साजरी होत आहे आणि धूमधडाक्यात हे जयंती साजरी होत आहे। पूर्ण देशभर या जयंतीला पूर्ण देशातले भारतीय अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांसाठी येत आहेत। आज आपण धाराशिव शहरामध्ये नेमकं कार्यकर्त्यांना काय वाटतंय आणि पूर्ण भारतीय बांधवांना काय वाटते हे विचारूया। आज आपल्यासोबत पूर्ण हा एरिया आहे, आपण विचारूया कसं काय वाटतं ते। काय वाटते सर, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं काय वाटते? बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं काय नाही आहे, अगदी आनंद होत आहे। बर 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 बाकी काही बोलण्यासारखं नाहीच। बर 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 काय विशालजी, आज काय वाटते? काय वाटते जयंतीच्या माध्यमातून आज आणि बाकीचे नागरिक जे आहेत विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वप्रथम जनतेला। आज एवढा मोठा आनंद उत्साह 135व्या जयंतीच्या निमित्तानं होत आहे। सर्व जनता, भारतीय जनता, मी फक्त दलितच जनता म्हणणार नाही, आणि या जनता सर्व भारतीय जनता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उपस्थित झालेले आहे। त्याचबरोबर ॲडव्होकेटच्या संघटनेनं, वकील संघटनेनं देखील अभिवादन केलेलं आहे, आणि आता आपण बघतो की समता सैनिक दल हे मानवंदना देत आहेत। मी सर्व भारतीयांना क्रांतिकारी शुभेच्छा देतो आणि ही जयंती मोठ्या आनंदात उत्साहात साजरी करावी असं सर्व जनतेला आवाहन करतो। आज जे राजकीय पुढारी आहेत हे राजकीय पुढारी अभिवादन करायत, पण येत असताना खरबडीत रस्त्यातून रस्ता खराब झालेला, पूर्ण शहर उद्ध्वस्त झालेलं, आणि बाबासाहेबांना अभिवादन करायला येत असताना थोडं तरी मनाला थोडं लाजावं असं राजकीय पुढाऱ्याला तुम्ही काय सल्ला देणार? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आदरणीय लोंढे साहेब तुम्हीच मांडलेला आहे। मी इथल्या आमदार आणि खासदाराला हे नम्र निवेदन करतो की बाबासाहेब आंबेडकर पुतळा असेल, लहुजीचा पुतळा असेल, अण्णाभाऊ साठेचा पुतळा असेल, छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा असेल, आणि नव्यानं उभा असलेला छत्रपती संभाजी महाराजाचा पुतळा असेल, किमान या परिसरातली तरी रस्त्याची दुरावस्था नीट करावी, स्वच्छ करावी असं मी त्या आमदार खासदाराला सांगेन। जे या देशाला राज्य घटना कायद्याच्या चाकुरीत बसवून देशाचं परिवर्तन करावं असा राज्यघटनेतून संदेश दिला, पण राजकीय पुढाऱ्यांचं बाबासाहेबांच्या जयंती दिवशी जर दुर्लक्ष होत असेल तर देशाचं परिवर्तन करणाऱ्या या राजकीय पुढाऱ्याला तुम्ही काय सल्ला देणार? खरं तर ह्या राज्यकर्त्याचं मी खरं तर निंदनीय म्हणेन अशा लोकांना, राजकीय पुढाऱ्यांना, की ज्यांना या देशाची घटना जे चालतो, बोलतो, करतो हे फक्त बाबासाहेबाच्या घटनेमुळं निर्माण झालेलं आहे। तुम्हाला सत्तेमध्ये वाटा देखील बाबासाहेबाच्या घटनेमुळेच आहे। तुम्हाला उभारण्याचा, मतदानाला मागण्याचा अधिकार हे बाबासाहेबांनी घटनेमधून दिलेला आहे। मी सर्व राजकीय पुढाऱ्यांना असं सांगेन की बाबासाहेबाची जर घटना तुम्ही अंमलात आणली नसेल तर हे तुमचं दुर्दैव आहे, आणि ज्यावेळेस माणसाला दुर्दैव लागतं त्याचा अंत लवकरात लवकर होत असतो। तुम्ही काल नाट्य परिषदेच्या हॉलसाठी 2 मिनिटं नाट्य परिषदेच्या हॉलसाठी तुम्ही 2 कोटी रुपयाची मागणी केली होती, आता 5 कोटी रुपये तुम्ही मिळवून घेतलेत। या शहरासाठी काय तुम्ही करणार? सगळ्यात महत्त्वाचं, धाराशिव शहरामध्ये ज्यावेळेस सांस्कृतिक चळवळ वाढत असते त्यावेळेस आंदोलन, दंगली ह्या कमी प्रमाणात होत असतात। मी सर्व या खरं तर शिंदे साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की आम्ही नाट्य परिषदेच्या वतीनं 2.5 कोटीची मागणी केली होती, परंतु आपल्या नाट्यगृहाची दुरावस्था पाहून आदरणीय लोकनेते सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांनी नाट्यगृहाची दुरावस्था बघून 5 कोटी रुपये मंजूर केले, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो। थोडं थांबा। सगळ्या गावात
नमामि नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा शरणं गच्छामि द्वितीयंपि भूतं शरणं गच्छामि द्वितीयंपि शरणं द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वन्दामि सर्वदा नति मे शरणं गयं बुध मे शरणं वरं एतेन सज्जव कलिको दोषो बुद्धो कमतो तन्ममं यं किञ्चिदतुलं लोके विजयन्ति विजित्वा सम्भोगिमलच्चिरं प्रयालो लोकोत्मोतं नमामि वंदन करा सर्वजण स्वाखातो भगवता धम्मो संदीपिको अकालिको यही पस्तिको उपनायको आवाज झुमला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा सूरज चांद रहेगा और जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा और जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा और जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा सोबत आहेत पृथ्वीराज चिलवंत. आपण सन्माननीय कीर्तिकरण पुजार साहेब पुतळ्याच्या अस्थिपुतळ्यासमोर आगमन झालेले आहे. पथसंचलन भारतीय बौद्ध महासभा समता समितीचं पथसंचलन या ठिकाणी येत आहे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवंदना ग्रेट सॅल्यूट करेल. त्यानंतर आपण या ठिकाणी सामूहिक सर्वांनी पंचशिला खाली यायचंय. ताई माझ्या सगळेजण बाहेर या. युवा सैनिक सगळेजण बाहेर या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय बौद्ध विनंती आहे की आपण बाहेर यायचं आहे. सर्वांना विनंती आहे की बाहेर चला, शिस्तीचं पालन करा. तर आपल्यासोबत आहेत पृथ्वीराज चिलवंत. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आज पूर्ण भारतीयांना ते काय संदेश देतात ते पाहूया. आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण देशभर जगभर धूमधडाक्यामध्ये चालू आहे. काय संदेश देणार तुम्ही? बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार पूर्णपणे होण्यासाठी तुम्हाला काय संदेश द्यावा वाटतं? सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजच्या दिनी म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी आपण सर्वांनी कसा एखाद्याचा स्वतःचा वाढदिवस असला तर आपण त्याला सांगतो की तू एखादा काय ते चांगला संकल्प कर आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी वर्षभर प्रयत्न करत राहा. परंतु बाबासाहेबांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जे काम केलं आहे त्यामुळे त्याचा जर विचार केला तर हजारो वर्षापासून खूप म्हणजे जनावरांपेक्षा वाईट अवस्था जगणाऱ्या लोकांना माणूस म्हणून जगण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि आज ते लोक त्याच बाबासाहेबांचं एक ऋण व्यक्त करण्यासाठी केवळ आपल्या कुटुंबापुरतं सीमित न राहता जगभर त्याचे बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आंबेडकरवादी साहित्य परिषद आंबेडकरवादी साहित्य परिषद आंतरराष्ट्रीय स्तरावर 6वी आंतरराष्ट्रीय परिषद थायलंडमध्ये झाली. म्हणजे जगभरात बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्यासाठी काम करणारे काही लोक आहेत. आपापल्या परीने प्रत्येकजण काम करायला. तर माझी एकच या ठिकाणी भूमिका राहील की बाबासाहेबांचा फक्त पुतळ्यापुरता आणि फोटोपुरता आपण काम न करता त्यांचे विचार आणि त्यांनी केलेलं काम हे
शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसं पोचेल ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि जे ते प्रयत्न प्रामाणिकपणे करतात त्यांना देखील मी वंदन करतोय. आणि बाबासाहेब असतील, छत्रपती शिवराय असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, लवजी वस्ता साळवे असतील, या सर्वच मान्यवर कांशीराम साहेब असतील, या सर्वच मान्यवरांचे विचार हे शेवटच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जाण्यासाठी, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि निश्चितच ते प्रयत्न करणं हीच आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. आज जयंतीच्या निमित्ताने व्यसनाधीनपणा आणि दारू पिऊन जयंत्या काढल्या जातात असा जनतेचा जो आरोप आहे इतर समाजाचा, त्या समाजाला आणि आपल्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या कशा काढल्या पाहिजेत याच्यासाठी जनतेला काय संदेश देणार, आपल्या जयंतीच्या अध्यक्षांना काय संदेश देणार आजच्या जयंतीच्या निमित्तानं? मी या ठिकाणी आवर्जून सांगतोय की माणूस तेवढी प्रवृत्ती होय. तर जे महापुरुषांचे अन्वयी असतात ते त्यांच्या विचाराला बगल देऊन जगत नसतात. बरोबर. आणि जे तुम्ही आता सांगताय की व्यसनाधीन पिढी घडत आले, व्यसनाधीन पिढी या पद्धतीने करते, ते या महापुरुषांचे अन्वयी नसतात. ते त्यांना काही घेणं देणं नाही. ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फक्त अशा महापुरुषांची नावं लावत असतात. त्याच्यामुळं त्या लोकांचा आणि बाबासाहेबांचा काही संबंध नाही असं मी सांगतो. कुठल्याच महापुरुषाचा आणि या विकृत प्रवृत्तीच्या लोकांचा काही संबंध नसतो. त्यांना जसं स्वतःला वाटतंय त्या पद्धतीने ते जगत असतात. त्यांना कुठल्याच महापुरुषांचा काही संबंध नसतो. त्याच्यामुळं त्यांचा आणि या उत्सवाचा काही एक संबंध नाही असं मी म्हणतोय. आपण लोक बघत असताना सुद्धा माझं म्हणणं आहे, सर्वांना माझं आव्हान आहे की तुम्ही बघत असताना फक्त हे जी लोक विकृतीपणा ज्या वाढलाय त्याच्याकडे न लक्ष देता ज्या काही प्रमाणात का असे ना पण चांगुलपणा ज्या आपल्या समाजामध्ये आहे सगळीकडेच, सगळ्या समाज सर्व स्तरावर आहे, तर तो चांगुलपणा शोधावा आणि तो लोकांसमोर आणावा ही माझी एक अपेक्षा आहे. आपण निश्चित ती जर अपेक्षा त्या पद्धतीने जर बघितलं तर चांगल्या लोकांचं कौतुक, चांगल्या कामाचं कौतुक होत असेल किंवा चांगल्या लोकांना आपण पाहत असू तर आपोआप हे विकृत लोक कमी होत राहतील असं माझं म्हणणं आहे. जयंत्या काढणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश देणार आणि काय सूचना करणार? माझे आपले जेवढे काही मिरवणुका आयोजित करणारे मंडळ आहेत त्या सर्वच मंडळातल्या सदस्यांना, त्यांच्या कमिटीतल्या लोकांना, कार्यकर्त्यांना माझे आवाहन आहे की आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय याचं पहिल्यांदा भान ठेवा. आणि त्या मिरवणुकामध्ये सर्व स्तरातील महिला असतील, पुरुष असतील, लहान लेकरं असतील, अबाल वृद्ध असतील, या लोकांना त्या मिरवणुकीमध्ये सामील होता यावं. याच्यासाठी आपण काय करता येईल त्यासाठी प्रयत्न करा. आणि कुठल्याही प्रकारचं या मिरवणुकामध्ये गालबोट लागणार नाही, कुणी बाहेरचं येऊन लावणार नाही, परंतु अंतर्गत आपापल्यात काय गालबोट लागणार नाही, कुणी विकृतपणे काय करून होऊ नये याची काळजी आपण घ्यावी. आणि चांगल्या पद्धतीनं मिरवणुका संपन्न कराव्या, कुठल्याही गालबोट न लावता मिरवणुका पार पाडाव्या ही अपेक्षा मी सर्वांना करतोय. बघा, हे आहेत पृथ्वीराज चिलवंत. गालबोट लागल अशा जयंती काढू नका. आणि जे जाणीवपूर्वक माहीत असून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये व्यासन करून जयंत्या काढणार आहेत अशा माणसांचा आणि बाबासाहेबांचा अर्थार्थी काही संबंध नाही. कारण बाबासाहेबांचं स्वप्न मातीमोल करणारे माणसं बाबासाहेबांचे होऊ शकत नाहीत. कारण बाबासाहेबांचं स्वप्न साकार करणारे बाबासाहेबांचे अनुयायी होऊ शकतात. म्हणून व्यसनाधीन करून जयंत्या काढू नका आणि बाबासाहेबांच्या जयंतीला गालबोट लागेल अशा जयंत्या काढू नका असा त्यांनी सल्ला दिलाय. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंमलबजावणीमध्ये आणा आणि आपण सुधरा, समाजाला सुधरा आणि भारत शुभलाम शुभलाम शस्य श्यामला करा अशा पद्धतीने त्यांनी संदेश दिलाय. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जयंत्या कशा काढतात ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न कसं साकार करावं असे विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.